नमस्कार. अनिकाज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मस्त टेस्टी अशी ही उपवासाची रसआंबोळी तुम्ही पाहू शकता. खाण्यासाठी तर खूपच टेस्टी आहे आणि करण्यासाठी सुद्धा खूप सोपी पद्धत आहे अशी ही उपवासाची रसआंबोळी. किती सॉफ्ट आहे. 1/4 कप साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा मोठा किंवा बारीक कोणताही घेतला तरी चालेल. आणि नंतर आपण याला मिक्सरमध्ये छान बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे. आता हे मिक्सरला पावडर छान बनली आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर याला आपण नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घालून याला भिजत घालायचं आहे. याला आपण एखादी तास भिजत घालू. 1 तास झाला आहे. साबुदाणा पण छान भिजलेला आहे. आपण हे एका याच्यामध्ये काढून घेऊ. आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ही मिल्क पावडर आहे, कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालेल. याच्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मी ही टाकून घेत आहे. आणि ही पावडर शुगर आहे, पिठी साखर, ही अर्धा चमचा घालून घ्यायची. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. हे छान आता मिक्स झालेलं आहे. ह्याच्यामधून छोटा छोटा असा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचे असे छोटे छोटे बॉल बनवायचे आहे. प्रकारे आपले सगळे बॉल रेडी आहे. गॅसवर अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे आणि ह्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे साखर घालत आहे. नंतर याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड आहे आणि काही केसरचे धागे घालत आहे. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता. ह्याला आपण 1 ते 2 मिनिट शिजून घ्यायचं आहे. दूध आता छान गरम झालं आहे, उकळी यायला लागली आहे. हे आपण जे बॉल बनवले आहे ते बॉल आपण याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. नंतर याला मंद आचेवर शिजू द्यायचं. हे छान शिजलं आहे. मी याच्यात काही गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे, याच्यामुळे छान टेस्ट वाढते. आणि आपली रसआंबोळी शिजून तयार झालेली आहे आणि दूध पण छान घट्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते जरूर कळवा. आणि रेसिपी जर आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल अशा ह्या टेस्टी रेसिपी. आता आपण ह्याला गार्निशिंगसाठी थोडंसं वरून ड्रायफ्रूट घालून देऊ.